राम राम विद्यार्थी मित्रांनो, जोडाक्षर लिहिण्याच्या दोन पद्धती असतात, पण आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की जोडाक्षर कशाला म्हणतात. तर दोन किंवा अधिक व्यंजने, दोन किंवा तीन म्हणा व्यंजने आणि शेवटी त्यामध्ये स्वर मिळवला की काय तयार होतं जोडाक्षर. आता या ठिकाणी समजा आपण म्हटलं म अधिक ह अधिक या ठिकाणी अ, आता काय तयार झालं म, दोन व्यंजन आणि एक स्वर, काय तयार होतं जोडाक्षर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन व्यंजन आणि एक स्वर, तीन व्यंजन आणि एक स्वर मिळून काय तयार होतं जोडाक्षर. मग जोडाक्षर लिहिण्याच्या दोन पद्धती, एक आडवी आणि दुसरी कोणती आहे, आडवी आणि दुसरी उभी पद्धती. मग अक्कल शब्द लिहायचा तर या ठिकाणी अ क ला क जोडलं, ही आडवी पद्धत आहे अक्कल. विठ्ठल ही आडवी पद्धत आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी क जोडलं अक्कल क ला क, पण ही उभी पद्धती आहे. विठ्ठल ठ ला ठ जोडलं म्हणजे जोडाक्षर लिहिण्याच्या दोन पद्धती, एक आडवी आणि दुसरी उभी. आणि जर तुम्हाला आपलं मराठी व्याकरण व शुद्ध लेखनाचं पुस्तक हवं असेल तर खालील नंबरवरती तुमचा पत्ता पाठवा. ऑफरचा शेवटचा दिवस, फक्त 110 रुपयात घर पोहोचणार आहे.